नमस्कार. आजच्या या खास माहिती सत्रात म्हणजेच आपल्या या विश्लेषणात्मक सत्रात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अतिशय रंजक प्रवासाला निघणार आहोत. हा प्रवास आहे डिजिटल मंडीचा आणि संपत्ती निर्मितीच्या सुरुवातीचा. आपल्या नेहमीच्या गावाकडच्या बाजारासारखीच ही एक दुनिया आहे जी आर्थिक प्रगतीचे दरवाजे उघडू शकते. तर करूया सुरुवात. आता सर्वात पहिला विचार काय येतो? एक सामान्य माणूस आपली कष्टाची कमाई खऱ्या अर्थाने कशी वाढवू शकतो? कारण महागाई नावाचा एक छुपा चोर आपल्या खिशात असतोच, होय ना? महागाईमुळे आजच्या 100 रुपयांची किंमत पुढच्या वर्षी तेवढीच राहत नाही. मग या चोरापासून आपल्या बचतीचं रक्षण कसं करायचं? बघा, एकीकडे असते आपली पारंपरिक बचत. बँक खात्यात पैसे सुरक्षित राहतात हे नक्की, पण त्यातली वाढ अतिशय संथ असते. आणि दुसरीकडे आहे सिक्युरिटीज मार्केटमधील गुंतवणूक. इथे केवळ पैशांचे रक्षण होत नाही, तर खऱ्या अर्थाने संपत्तीची निर्मिती होते. दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक ही महागाईवर सहज मात करू शकते. हे सगळं समजून घेण्यासाठी जरा आपल्या गावाकडच्या गजबजलेल्या आठवडी बाजाराची किंवा मंडीची कल्पना करा. तिथे शेतकरी आपला माल विकायला आणतात आणि खरेदीदार तो विकत घेतात. एकदम साधं आणि सोपं गणित आहे. शेअर बाजार किंवा ज्याला आपण स्टॉक एक्सचेंज म्हणतो ते अगदी याच मंडीसारखं काम करतं. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE या अशाच मध्यवर्ती डिजिटल मंड्या आहेत. फरक फक्त एवढाच आहे की इथे गहू किंवा तांदूळ विकला जात नाही, तर मोठ्या कंपन्यांच्या मालकीचे छोटे छोटे हिस्से विकले जातात. आता यात 2 प्रकार आहेत. जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच बाजारात येते आणि आपला वाटा विकते, तेव्हा त्याला आपण प्रायमरी मार्केट किंवा IPO म्हणतो. जणू काय एखादा शेतकरी पहिल्यांदाच आपला माल बाजारात विकायला आणतोय. इथून मिळणारा पैसा थेट कंपनीला मिळतो. पण नंतर जेव्हा लोक आपापसात ते शेअर्स विकत घेतात किंवा विकतात, तेव्हा त्याला सेकंडरी मार्केट म्हणतात. हे अगदी व्यापाऱ्यांनी बाजारात आपापसात केलेल्या व्यवहारांसारखं आहे. वळूया पुढच्या भागाकडे. द अॅनाटॉमी ऑफ अ सिंगल शेअर म्हणजेच एका शेअरची मूळ रचना. तर हा शेअर नक्की असतो तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर शेअर म्हणजे कोणत्याही कंपनीच्या मालकीचा सर्वात छोटा आणि मूलभूत भाग. म्हणजे जेव्हा आपण एखादा शेअर खरेदी करतो तेव्हा आपण त्या कंपनीचे एक छोटे भागीदार बनतो. कंपनीला जो काही नफा होईल त्यातल्या एका लहान हिश्श्यावर आपला थेट हक्क असतो. हे एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा गावात एक पिठाची गिरणी किंवा ट्रॅक्टर घ्यायचा आहे, पण एका व्यक्तीकडे पूर्ण पैसे नाहीत. मग काय होतं? 10 शेजारी एकत्र येतात, समान पैसे गोळा करतात आणि तो ट्रॅक्टर घेतात. आता ते सर्वजण त्या ट्रॅक्टरचे मालक झाले. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर सर्वांचा वाटा असतो. कॉर्पोरेट शेअरचंही अगदी असंच आहे बरं का. जनता एकत्र येऊन एका मोठ्या कारखान्यासाठी पैसे उभे करते आणि त्या बदल्यात त्यांना कंपनीची हिस्सेदारी मिळते. भाग 2. एंटरिंग द मार्केटप्लेस. या बाजारात प्रवेश कसा करायचा? आता तुम्ही विचार कराल, ह्या बाजारात खरेदी आणि विक्री जुळते कशी? त्यासाठी असतं ऑर्डर बुक. जसा एखाद्या व्यापाऱ्याचं वही खातं असतं ना, अगदी तसंच हे त्याचं डिजिटल रूप आहे. दूर गावात बसलेला एखादा खरेदीदार आणि कुठल्याशा शहरात बसलेला विक्रेता यांना अगदी पारदर्शकपणे जोडण्याचं काम ही डिजिटल प्रणाली करते. योग्य किमतीला योग्य खरेदीदार आणि विक्रेता शोधले जातात. या डिजिटल बाजारात उतरण्यासाठी आपल्याला लागते एक 3-in-1 सिस्टम. यात 3 खाती येतात. पहिलं म्हणजे आपलं नेहमीचं सेव्हिंग्ज बँक खाते, जिथे आपले पैसे असतात. दुसरं असतं ट्रेडिंग खाते, जे आपण एखाद्या अधिकृत ब्रोकरकडे उघडतो आणि ज्यातून शेअर खरेदी विक्रीची ऑर्डर दिली जाते. आणि तिसरं म्हणजे डीमॅट खाते. हे म्हणजे एक प्रकारचं डिजिटल लॉकरच आहे, जिथे आपले खरेदी केलेले शेअर्स सुरक्षित ठेवले जातात. हा व्यवहार अतिशय सोपा आणि सुटसुटीत आहे. सुरुवातीला ट्रेडिंग खात्यातून खरेदीची ऑर्डर दिली जाते. त्यानंतर बँक खात्यातून पैसे आपोआप कापले जातात. आणि सरतेशेवटी ते डिजिटल शेअर्स आपल्या डीमॅट लॉकरमध्ये सुरक्षितपणे जमा होतात. सगळं कसं एका क्लिकवर. आता पाहूया पुढचा भाग. प्लॅन्टिंग डिफरंट सीड्स सेफली म्हणजेच निरनिराळी बियाणी सुरक्षितपणे पेरणे. गुंतवणुकीचा एक अतिशय प्रसिद्ध सुवर्ण नियम आहे, सर्व अंडी एकाच टोपलीत कधीही ठेवू नका. विचार करा, जर ती टोपली हातातून निसटली तर सगळीच अंडी फुटतील. शेअर बाजारातही असंच असतं. जर आपले सगळे पैसे एकाच कंपनीत लावले आणि ती कंपनी बुडाली तर संपूर्ण नुकसान होऊ शकतं. हे शेतीच्या उदाहरणावरून अगदी अचूक स्पष्ट होतं. एक शहाणा शेतकरी कधीही आपल्या पूर्ण शेतात फक्त एकाच प्रकारचं पीक घेत नाही. जर पाऊस पडला नाही किंवा कीड लागली तर सगळंच पीक वाया जाईल ना. त्याऐवजी तो वेगवेगळ्या प्रकारची बियाणी पेरतो. शेअर बाजारातही नेमकं हेच करायचं असतं. काही पैसे औषध कंपन्यांमध्ये, काही बँकांमध्ये, तर काही शेती अवजारे बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवावेत. यालाच आपण डायव्हर्सिफिकेशन म्हणतो.
यामुळे जोखीम खूप कमी होते. आता जोखीम कशी ओळखायची त्यासाठी सेबीने एक अतिशय भारी साधन बनवले, रिस्कोमीटर. हे अगदी आपल्या गाडीच्या स्पीडोमीटरसारखं दिसतं. हिरवा रंग म्हणजे कमी जोखीम, जी सुरक्षितता शोधणाऱ्यांसाठी आहे. पिवळा रंग मध्यम जोखीम दाखवतो आणि लाल रंग म्हणजे अतिउच्च जोखीम, जे जास्त परताव्याच्या शोधात असणाऱ्या आक्रमक लोकांसाठी असतं. नवशिक्यांनी नेहमी हे रिस्कोमीटर बघूनच पाऊल टाकायला हवं. आता वळूया एका महत्त्वाच्या भागाकडे, सेबी द मार्केट सरपंच. जसं गावामध्ये सर्व वाद सोडवण्यासाठी, योग्य नियम लावण्यासाठी आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी एक सरपंच असतो, अगदी तसेच आपल्या शेअर बाजाराचे सरपंच आहेत सेबी, म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. 1992 मध्ये स्थापन झालेली ही संस्था गुंतवणूकदारांचं रक्षण करण्याचं आणि बाजारात होणाऱ्या चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करते. त्यामुळे जर काही फसवणूक झालीच तर कुणालाही एकटं लढण्याची गरज नाही. सेबीने स्कोर्स SCORS आणि स्मार्ट ODR SMRT ODR यांसारख्या मजबूत डिजिटल यंत्रणा उपलब्ध करून दिल्या आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 2023 मध्ये तब्बल 50,000हून अधिक तक्रारींचं यशस्वी निवारण करण्यात आलं आहे. हे सर्वात लहान गुंतवणूकदारालाही मोठी ताकद देतं. पण तरीही बाजारात सुरक्षित राहण्यासाठी स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. जादुई शेळीची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जशी एका दिवसात 10 बादल्या दूध देणारी कोणतीही जादुई शेळी अस्तित्वात नसते, अगदी तसंच रातोरात श्रीमंत करणारी कोणतीही योजना शेअर बाजारात नसते. त्यामुळे एक नियम पक्का करा. YouTube किंवा WhatsAppवर अनोळखी स्वयंघोषित तज्ज्ञांकडून मिळणाऱ्या टिप्स कधीही ऐकू नका. आपला ब्रोकर सेबीकडे नोंदणीकृत आहे का हे नेहमी तपासून बघा. जर कोणी अनैसर्गिक परतावा किंवा गॅरंटीड रिटर्न देण्याचं आश्वासन देत असेल तर समजून जा तो 100% एक घोटाळा आहे. अलीकडेच सेबीने बेकायदेशीर स्टॉक टिप्स देणारा बाप ऑफ चार्ट सारख्या मोठ्या चॅनलवर कारवाई केली आहे. हे त्याचं ताजं उदाहरण आहे. महान गुंतवणूकदार पीटर लिंच यांचं एक वाक्य या संदर्भात खूप काही सांगून जातं. ते म्हणतात, गुंतवणुकीची कल्पना इतकी सोपी असावी की ती एका लहानशा खडूने फळ्यावरून समजावून सांगता येईल. म्हणूनच ज्या व्यवसायाबद्दल आपल्याला अजिबात माहिती नाही तिथे पैसे गुंतवणे नेहमी टाळलंच पाहिजे. शेवटी गुंतवणुकीचं गणित हे एका वटवृक्षासारखं असतं. सुरुवातीला आपण लावतो ते एक छोटंसं रोपटं जे खूप हळू वाढतं. पण जसजशी वर्ष पुढे जातात तसतशा त्याच्या पारंब्या जमिनीत घट्ट रुजतात आणि त्याचं एका विशाल झाडात रूपांतर होतं. कंपाऊंडिंगची ताकदही अगदी अशीच असते. जितक्या लवकर आपण सुरुवात करू तितकी मोठी संपत्तीची सावली पुढच्या पिढ्यांना मिळेल. तर मग या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर एक प्रश्न नक्कीच समोर येतो. योग्य माहिती आणि भक्कम सुरक्षिततेसह या डिजिटल मंडीमध्ये आपलं पहिलं पाऊल टाकण्याची वेळ आता आली आहे का? यावर नक्की विचार करा. योग्य ज्ञानासह केलेली सुरुवात नेहमीच फायदेशीर ठरते. हे माहिती सत्र पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. OTS Ulu. Knowledge is one of the best investments you can make, and continuous learning keeps you sharp. Subscribe to OTS Ulu on YouTube.